जय शिवराय मंडळी. आज तारीख आहे 4 मे आणि ठरल्याप्रमाणे आपण निघालोय डोंबिवलीहून थेट मुंबईच्या दिशेने. मुंबई सिटी ऑफ ड्रीम्स, स्वप्नांचं शहर, जिथे प्रत्येकजण येतो काहीतरी मोठं होण्यासाठी. आणि मी सुद्धा निघालो मंडळी, स्वप्नांनी भरलेलं मन आणि हातात रिक्षाचं स्टेअरिंग घेऊन. सकाळीच 6:30 वाजता डोंबिवलीहून अंधेरीची ट्रिप भेटली. टाईम वाया न घालवता लगेच पॅसेंजरला पिकअप केलं आणि निघालो थेट अंधेरीच्या दिशेने. 39 किलोमीटरचा रस्ता पार करून पॅसेंजरच्या लोकेशनवरती पोहोचलो. 631 रुपये मंडळी भाडे झाले. चहा वगैरे घेतला. आज भरपूर सारे ट्रिप्स पडत होते, कारण मी होतो आज मुंबई सिटीमध्ये मंडळी. परत एक पवईची ट्रिप होती, ती पण एंड केली. 105 रुपये भाडे झाले. नंतर आपल्याला विलेपार्लेची ट्रिप पडली होती ओलावरती. मग निघालो, पॅसेंजरला पिकअप वगैरे केले आणि निघालो लोकेशनच्या दिशेने. कारण मला माहीत आहे यश एकाच मार्गाने मिळत नाही, त्यासाठी वेगवेगळे रस्ते चालावे लागतात. डायरेक्ट पोचलो पॅसेंजरच्या लोकेशनवरती. 175 रुपये मंडळी भाडे झाले. त्यानंतर आपल्याला ट्रिप पडली, ती होती कुर्लाची. लगेच पॅसेंजरला पिकअप केले. कसा आहे एअरपोर्टचा लुक मंडळी, कमेंट करून नक्की सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन डायरेक्ट पोचलो पॅसेंजरच्या लोकेशनवरती. 304 रुपये भाडे झाले. पुन्हा एकदा नवीन ट्रिप घेऊन निघालो मंडळी. तुमच्यासाठी फक्त एक रिक्षा असेल, पण माझ्यासाठी ही माझी जर्नी आहे. संघर्ष आहे, स्ट्रगल आहे आणि मेहनत आहे. त्यामुळेच तुमच्या मराठी भावाला सपोर्ट नक्की करा. आपले 1500 रुपये मंडळी कंप्लीट झाले. सकाळचे 10 वाजले. तो नाश्ता वगैरे केला मस्तपैकी आणि निघालो पुन्हा एक नवीन ट्रिप घेऊन. कधी ट्रॅफिक भेटतं, कधी रिकामे राईड्स मिळतात, कधी थकवा जाणवतो, पण एक गोष्ट कायम असते, ती म्हणजे माझी जिद्द. आजचा प्रवास मंडळी खतरनाक होता. डोंबिवली टू अंधेरी, अंधेरी टू पवई, पवई टू परत जोगेश्वरी, जोगेश्वरी टू कुर्ला, कुर्ला टू परत जोगेश्वरी, नंतर पवई, पवईवरून परत घाटकोपर, घाटकोपरवरून ऐरवली, ऐरवलीवरून परत डोंबिवली. असा खतरनाक मंडळी प्रवास होता आजचा. त्यामुळे मजा आली मला पण गाडी चालवला. नंतर आपल्याला एक छोटीशी ट्रिप पडली होती चांदिवलीवरून मंडळी. एअरपोर्टची ट्रिप होती. लगेच पोचलो, पॅसेंजरला ड्रॉपही केले. नंतर आज एक मीटरने भाडे मारले. सायनला जायचं होते आणि आपले जाता आपले फॉलोअर्स हो मुंबईत, पण त्यांना भेटून बरं वाटलं. मग पोचलो सायनला. मीटरचे झाले 240 रुपये मंडळी. नंतर एक विक्रोळी ईस्टची ट्रिप भेटली होती, ती पण ड्रॉप केली. 147 रुपये भाडे झाले. मग म्हटलं जेवूया, कारण भरपूर भूक लागली होती. दुपारचे 2:30 वाजले होते. जेवण वगैरे झालं, शिकंजी पिली एक आणि डायरेक्ट मी आलो ऐरवलीमध्ये. ऐरवलीमध्ये आपल्याला एक माइंडस्पेसची ट्रिप पडली मंडळी. डोंबिवलीची ट्रिप होती, कारण आपल्याला जायचं होतं घरी. आज टोटल मंडळी 12 तास गाडी चालवली आहे आणि कमाई झाली आहे 2700 रुपये. ऐकायला खूप भारी वाटेल, पण त्याच्यामागे मंडळी खूप मेहनत, खूप संघर्ष, खूप हार्डवर्क आहे. त्यामुळे तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला जर माझा मेहनतीचा आणि संघर्षाचा प्रवास जर आवडला असेल, तर तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. पुन्हा भेटूया उद्या. जय शिवराय.